रामकृष्ण हरी बंधूनो, मी ॲडव्होकेट बंडू काशीद. माझा मोबाईल नंबर आहे 9223280918. बंधूनो, मराठा समाजरत्न मनोज जारांगे दादाच्या बाबतीमध्ये लक्ष्मण हाके असेल, संगीता वानखेडे असेल, नवनाथ वाघमारे असेल, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असतील, हे अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन विधान करत आहेत. बंधूनो, मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन विधान करत आहेत. संगीता वानखेडे बाई तर म्हणते, तुम्ही मनोज जारांगेच्या आंदोलनाला ज्यावेळेला आझाद मैदानावर गेला त्यावेळेला तुमच्या बायकांसोबत कोणी बाहेरचे झोपत होते, नाही तर तुमच्या बायका दुसऱ्याकडे झोपायला जात होत्या. तो नवनाथ वाघमारे म्हणतो, तुम्ही मुघलांची अवलाद आहात, तुम्ही निजामांची अवलाद आहात. आणि काल तर तो लक्ष्मण हाके माझ्या सांगोला तालुक्यातील झाखन झुला म्हणतो, आता तुम्ही 96 कोळी मराठे राहिले नाही, तुम्ही मराठे राहिले नाही, तुम्ही ओबीसी झाले, आमच्याकडे पोरं आहेत, तुमच्या पोरी आम्हाला देता का? या लक्ष्मण हाकेला सांगायचं आहे, लक्ष्मण हाके, माझ्या एवढं तुला या सांगोला तालुक्यात नाही, महाराष्ट्रात कोणीहीच ओळखू शकत नाही. अरे तुला यापूर्वी एकदा चारी मुंड्या चित केलेला आहे. खोट्या कागदपत्राच्या आधारे तू मागासवर्गीय आयोगाचा सदस्य झालास. कोणीतरी टाकलेल्या तुकड्यावरती तू आज मराठा समाजावरती बोलत होतास. परंतु काही ठिकाणी थांबावं लागतं म्हणून आम्ही गप्प बसलो. परंतु आज तू आमच्या माता मावल्याबद्दल, आमच्या स्त्रियांच्या बद्दल, आमच्या मराठा मुलींच्या बद्दल वाईट वर्तन करतायस, चुकीच्या पद्धतीची विधान करत आहेस. तुझ्या बोलण्याचा अर्थ आम्ही सर्वजण समजू शकतो. तू काय बोलतो? आमच्याकडे पोरं आहेत. लक्ष्मण हाके, तुला सांगतो, तुझ्या आई बहिणी सुद्धा आमच्याच आया बहिणी आहेत. ओबीसी समाजातील सर्व आया बहिणी ज्या आहेत त्या आमच्याच बहिणी आहेत. परंतु महाराष्ट्राची संस्कृती, छत्रपती शिवरायांनी सांगितलं, परस्त्रीला माते समान मानायला पाहिजे. अरे परस्त्रीला माते समान मानणारा हा मराठा समाज. तुला माहिती आहे छत्रपती शिवरायांनी काय केलं? कल्याणच्या सुभेदाराला, एका मुस्लिम बहिणींच्या बाबतीमध्ये चुकीचं वर्तन करत असताना त्या कल्याणच्या सुभेदाराचे हात पाय छाटले आणि हत्तीच्या पायाखाली दिलं. ही संस्कृती आहे आमची. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. अरे ज्या ठिकाणी स्त्रियांचं पूजन होतं त्या ठिकाणी देवतांचा वास असतो. तू सुद्धा एका माई माऊलीच्या पोटातून जन्माला आलेला आहेस. धनगर समाज असो किंवा इतर कोणताही समाज असो, सर्व जाती धर्मात जन्माला आलेल्या स्त्रिया सुद्धा आमच्या माताच आहेत. तू आमच्या माता मायवलांचा अपमान करतो आणि तू अशा पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं अपमान करत असताना आम्ही मराठे मात्र गप्प बसावं असं तुला वाटत नाही का? आम्ही मराठ्याने तुझे हात पाय काढले पाहिजेत असं तुला वाटतंय का? परंतु कायदा आम्ही हातात घेणारे मराठे नाही. मराठा बांधवांनो, सर्व लढाया रणांगणावरच लढल्या पाहिजेत असं नाही. काही लढाया कायद्याने सुद्धा लढता येतात. बंधूनो, आपला विजय झालेला आहे, त्यामुळे यांची माती भडकलेली आहेत. या सर्वांनी ठरवलेलं आहे, मराठ्याला आपण हुसकायचं, काहीही बोलायचं, कुठल्याही स्तरावर जाऊन बोलायचं, मराठे पेटून उठणार आणि जातीय दंगली होणार. जातीय दंगली झाल्या की कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आणि ओबीसी समाजासाठी जे काही आरक्षणाचा आजचा जो वादाचा विषय त्यांनी निर्माण केलेला आहे, त्याच्यामध्ये जो सरकारनं काढलेला आहे JR, तो JR स्थगित केला जाईल. हे कधीही होणार नाही. हे कधीही होणार नाही. महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना तुम्ही हात जोडून विनंती करतो, हे जाणीवपूर्वक तुम्हाला आम्हाला भडकवण्यासाठी आपल्या आया बहिणीवर बोलणार आहेत, त्याच्यासाठी आम्ही उभे आहोत. या लक्ष्मण हाकेला एवढं सांगतो, तुझी 11 पोरं तयार ठेव. अरे आमच्या माता बहिणी येऊन ना तुझ्या 11 जणांचं कापून टाकतील आणि ते शिजवून तुझ्या तोंडात घातल्याशिवाय राहणार नाहीत. तू काय समजतो स्वतःला? कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम नारी है. कोमल है कमजोर नहीं तू शक्ति का नाम नारी है. जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हरी है. अरे स्त्री म्हणजे माता आणि स्त्री म्हणजे लक्ष्मी. त्या लक्ष्मीच्या बाबतीमध्ये अत्यंत हीन दर्जाचं तू वक्तव्य करतो. अरे ती भवानी होऊन कधी तुला कापून टाकेल ना ते कळणार पण नाही. परंतु माझ्या माता माये बहिणींना माझे हात जोडून विनंती आहे, माता भगिनींना माझी विनंती आहे, मराठा बांधवांना विनंती आहे, आपण लढा जिंकलेला आहोत. आपण लढा जिंकलेला आहोत. आपण शांततेने आणि संयमाने घ्यायचा आहे. आम्ही लढण्यासाठी आहोत तुमच्यासाठी.
महाराष्ट्रातील तमाम वकील बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे, मराठा वकील बांधवांनो, अरे कोर्ट कशासाठी घातलाय? कोणीतरी एखाद्यावर बस्त्रीवर बलात्कार झाल्यानंतर त्या बलात्काराची केस घेऊन लढून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्ट घातलाय का? आपल्या आया बहिणींच्या बाबतीमध्ये अत्यंत हीन दर्जाची वक्तव्य करत असताना तुम्ही कोर्ट घालून फक्त बघत बसणार का? आपल्या समाजावर अशा पद्धतीनं चुकीची विधानं होत असताना सर्व मराठा बांधवांना माझी विनंती आहे, मी सर्व ठिकाणी नाही पोहोचू शकत, परंतु तुमची मला साथ हवी आहे. तुमची मला साथ हव्या. ह्या लक्ष्मण हाकेवरती 288 मतदारसंघामध्ये फक्त 100 जरी मराठे एकत्र आले आणि त्याच्या विरोधात ते केस दाखल झाल्या तर 28,800 लोक एकत्र येतील आणि त्याच्या विरोधात 28,800 सिव्हिल 28,800 आणि क्रिमिनल 28,800 57,600 केसेस दाखल होतील. बंधूंनो, तुमचे मोबाईल नंबर माझ्याकडे पाठवा. सर्व मराठा वकील बांधवांना विनंती आहे, बांधवांनो, तुम्हाला जर काही कायद्याची अडचण आली तर मी तुम्हाला कायदेशीर ज्ञान द्यायला तयार आहे, परंतु हा कोर्ट पैसे कमवण्यासाठी नाही, आपल्या समाजाचं संरक्षण करण्यासाठी आहे. मराठा वकील बांधवांनो, उठा. सर्व मराठा समाजातील व्यक्तींना माझी विनंती आहे, माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या लक्ष्मण हाकेवरती आपण केसेस दाखल करूया. आणि त्याला जर तुमच्या गुडघ्यावर आणून तुमच्या पाया पडायला नाही लावलं तर मी मिशी ठेवणार नाही. बंधूंनो, फक्त माझी विनंती आहे, शांततेनं घ्या, कुठेही आंदोलन करू नका, शांततेनं घ्या. आपला विजय झालेला आहे, यापुढेही आपल्याला लढायचं आहे. एकत्र येऊया, संघटित होऊया, संघर्ष करूया. बंधूंनो, एक मराठा करोडो मराठा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय जिजा बांधवांनो, आतापर्यंत तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ फक्त बघायचा नाही आहे. आता आपल्याला हातावर हात ठेवून हे कोण लोक जे समाजाच्या विरोधामध्ये गरळ बघताय त्यांचा आता अंत या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. जोपर्यंत लढाई ही आरक्षणाच्या बाबतीत होती तोपर्यंत विषय वेगळा होता. त्यावेळेस फक्त आणि फक्त वैचारिक युद्ध राहायचं, परंतु आता ह्या युद्ध हे वैचारिक नव्हे तर हे वैयक्तिक झालं आहे. प्रत्येकजण डायरेक्ट समाजाला बोलायला लागलं आहे. हे विष पेरलं जात आहे. कुठंतरी दोन समाज समोरासमोर यायला पाहिजे, कुठंतरी भांडणं व्हायला पाहिजे, दंगल व्हायला पाहिजे, असं वातावरण निर्मितीचं कार्य या ठिकाणी हाकेसारखे, सादावर्तीसारखे अशा लोकांच्या मार्फत या ठिकाणी महाराष्ट्रात चालू आहे. परंतु आता आपण ह्या गोष्टीला शेवट या गोष्टीचा करण्याचा वेळ आला आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त हे व्हिडिओ न बघता कायदेशीररित्या आपण ह्या लोकांचा कार्यक्रम करायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही आपल्याशी नक्की संपर्क करा. धन्यवाद.